रसिकांनो नमस्कार. आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये आपण शहरी भागात असो किंवा ग्रामीण भागात राहणारे असो किंवा या दोन्हीच्या बाउंड्रीवरचं ज्याला निमशहरी भाग म्हणतो, जिल्ह्याचे, तालुक्याचे, मोठ्या गावाचे ठिकाणं, अशा ठिकाणच्या जीवनामध्ये आपल्याला अनेक व्यक्ती भेटत असतात. आपल्याला त्यांचा सहवास घडत असतो. तर अशा या विश्वात वावरत असताना आपल्याला अनेक माणसांच्या ज्या आठवणी असतात, अशाच आठवणीतलं एक व्यक्तिचित्रणात्मक कथा खूप वर्षापूर्वी लिहिलेली आहे. त्या कथेचं शीर्षक आहे सवाई राम. ज्या लोकांना ग्रामीण भागातील जीवनाची माहिती आहे, ज्यांनी पाहिलेलं आहे, त्यांना अशा व्यक्ती चटकन डोळ्यासमोर नक्कीच उभ्या राहतील. तर शीर्षक आहे या कथेचं सवाई राम. आज याचा पहिला भाग, पूर्वार्ध. माणसाचं नाव काय असावं आणि काय नसावं हा वादाचा विषय असू शकतो. नाव ठेवणे या प्रकाराची सवय माणसाच्या नशिबी अगदी पाळण्यात दिवसापासून लागलेली असे. नाव ठेवणे इथून सुरुवात होते. थोडक्यात कशालाही नाव ठेवायचं आणि सोबत नाक देखील मुरडायचं ही आपल्या जवळपास सगळ्यांच्याच अंगवळणी पडलेली सवय. माझ्या मित्राचे नाव आहे सवाई राम. त्याच्या घरातील रिवाज म्हणून घरातील पुरुषांच्या नावात राम असायलाच पाहिजे म्हणून याचं नाव राम असल्याचं जे आहे तसा बोध होणारं नाव ठेवलं. सवाई रामाच्या बारशाच्या गोंधळात असाच प्रकार झाला. त्यावेळी नावात राम पाहिजे आणि नाव देखील नवं पाहिजे असा हट्ट होता. घरात अगोदरच धोंडीराम, कोंडीराम, राजाराम, सावळाराम, बळीराम अशी मंडळी होतीच. मग या नव्या पोराच्या नावात राम कसा आणायचा हा प्रश्न सगळ्यांना पडला. तेव्हा एका आत्याबाईच्या लक्षात आलं, अरेच्या या पोराच्या हाताला आणि पायाला 6 बोटं आहेत. अरे म्हणजे सगळ्यापेक्षा वेगळा, सगळ्यापेक्षा सवाई. मग याचं नाव सवाई राम असं पक्कं झालं. हा सवाई राम आणि मी एकाच वर्गात शिकलो. अगदी बिगारीपासून ते थेट मॅट्रिकपर्यंत आम्ही एकाच वर्गामध्ये. आम्ही दोघे पहिल्या वर्गात पहिल्या बेंचवर बसण्या इतके हुशार नव्हतो आणि त्यामुळं मग आदल्यामधले कुठल्या तरी बेंचवर आम्ही बसलेलो असायचो. पुस्तकांशी सवाईरामची फारशी दोस्ती नव्हती, परंतु अभ्यासात हुशार नसतानाही सवाईराम सगळ्या मास्तर लोकांचा खूप आवडता विद्यार्थी होता. मास्तरांची सगळी कामे चुपचापपणे करणारा सवाईराम नेमकी कोणची कामे करतो हे कुणाला कधीच कळायचं नाही. पण सगळे मास्तर लोक मात्र त्याच्यावर जाम खुश होते. ही मात्र गोष्ट खरी होती. मंदिरात भजनाला जाणाऱ्या मास्तरांना तो मंदिरापर्यंत सोबत करायचा आणि एखाद्या शौकीन मास्तरासोबत जत्रेतील तमाशाच्या फडातसुद्धा जाऊन यायचा. मास्तर कसाही असो, सवाईराम प्रत्येक मास्तराच्या सोबत असायचा. शाळेतील पोरांसोबत खेळण्याऐवजी सवाईराम मोठ्या माणसाबरोबरच जास्त दिसायचा. थोरा मोठ्यांसोबत मिरवायची त्याची सवय आम्हाला कळली आणि आपला हा सवाईराम पुढे मोठा माणूस होणार याची लक्षणे आम्हाला दिसू लागली. वर्ष सरकत गेली. आम्ही मोठे झालो. शिक्षणही संपलं. पोटापाण्याच्या फिकिरीने आम्ही नोकऱ्या पकडल्या. संसार गाडंही सुरू झालं आणि पोट भरलेल्या अजगरासारखे आम्ही एका जागीच मुटकळे करून राहिलो. सवाईरामाने मात्र आमच्या गावाला सोडलेलं नव्हतं. तो आता साधासुद्धा माणूस नव्हता. गावातला समाजसेवक म्हणून त्याची ओळख झाली होती. गावातील प्रत्येकाचे काम करताना तो आपोआपच कार्यकर्ता झाला होता. सरपंचाचा वाडा, पंचायतीचे ऑफिस, मास्तरांची शाळा, फाट्यावरची टपरी ही ठिकाणे म्हणजे सवाईरामाच्या बैठकीची ठिकाणं झाली. तंबाखूची गोळी सतत तोंडात असल्यामुळे सवाईरामचा चेहरा नेहमी गालफुगी झाल्यासारखा दिसायचा. पांढरी शुभ्र विजार, करड्या रंगाचा नेहरू शर्ट, डोक्यावर कशीही बसवलेली पांढरी वाटणारी पण मळकट दिसणारी अशी टोपी, गळ्यात लटकणारी पिशवी या अवतारामुळे सवाईराम कार्यकर्ता आहे ही कोणीही सांगायचं. त्याच्या नेहरू शर्टाचे दोन्ही खिसे चिठ्ठ्या आणि चपाट्यांनी कायम भरलेले असायचे. गावातील अनेकांची कामे तो जवळच्या शहरातल्या ट्रिपमध्ये करून टाकायचा. सरपंचाचे कलेक्टरला निवेदन,
हेडमास्तरांचे शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन, बेकारांचे कर्जाचे अर्ज, किराणा दुकानदारांच्या ठोक मालाची खरेदीची, भुसारा मालाची यादी, टपरीवाल्याची बिड्याची बंडलं, सिगरेटची पाकिटं, अशा अनेक कागदपत्र चिठ्ठ्यांनी सवाई रामाचे खिसे गच्च भरलेले असायचे. एका भल्या पहाटेच माझ्या घराच्या दरवाजावर टकटक वाजले. त्या आवाजाने साखर झोपेची साखर सांडत मी उठलो. दरवाजा उघडल्यावर समोर सवाई रामच दिसला. आत आलेल्या सवाई रामाने बैठकीतल्या खुर्चीवर बसत किचनला ऐकू जाईल अशी ऑर्डर सोडली. वहिनीबाई, तुमचा दीर आलाय, जरा फक्कड चहा टाका बरं. आता मला बिलकुल टाईम नाही. चहाची वाट पाहताना सवाईराम म्हणाला आणि मला म्हणाला, दिनूभाऊ, पुढच्या हप्त्यात आपल्या गावात भागवत सप्ताह आहे, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी यायचं. मी निघालो आता चंदा गोळा करायला. गावाची सेवा करायला पाहिजे. आता सकाळी सकाळी खिशाला चाट बसणार ही कल्पना आल्यामुळे मी चुपचाप चहाची वाट पाहत असलो. चहाचे कप घेऊन बायको बैठकीत आली. टेबलावर चहाचे कप ठेवतात सवाईराम खुर्चीतून उठला आणि तिच्या पाया पडत म्हणाला, वहिनीबाई, तुम्ही आम्हाला माऊलीसारख्या. आपल्या गावात मोठा सप्ताह आहे. महिला समितीच्या तुम्ही अध्यक्ष. तेव्हा वर्गणीची सुरुवात आता तुमच्या हातूनच झाली पाहिजे. सवाईराम पाया पडतो आहे हे पाहूनच आमची बायको थक्क झाली होती. त्यात सकाळी सकाळीच अध्यक्षीण होण्याचा मान सवाईरामने तिच्या पदरात टाकला होता. नवी जबाबदारी घेत ती आतमध्ये गेली. बैठकीत परत आली तेव्हा तिच्या हातात 100च्या नोटा दिसत होत्या. त्यावर आणखीन 10 रुपया ठेवत ती म्हणाली, सवाईराम भाऊजी, तुम्ही म्हणून हे चांगलं काम हाती घेतलं बरं का. आमच्या यांना असं काही सुचतच नाही. माझ्यातर्फे ही 1001 रुपयाची देणगी. भल्या पहाटे माझा खिसा रिकामा करून भरल्या मनाने सवाईराम बाहेर पडला आणि त्या दिवशी त्याने अशा पद्धतीने भरपूर वर्गणी जमवणार असणार यात शंकाच नव्हती. इथे पूर्वार्ध संपतो. पुढच्या व्हिडिओमध्ये कथेचा उत्तरार्ध, शीर्षक सवाईराम. लक्षात ठेवा, सवाईरामच्या भेटीला मी पुन्हा तुम्हाला घेऊन येतो. तोपर्यंत हा एपिसोड कसा वाटला अभिप्राय द्या, कॉमेंट्स द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळींना सांगा. नमस्कार.